प्रतिष्ठान नगरी अर्थात आत्ताचं पैठण, आणि हे पैठण सध्या प्रसिद्ध आहे ते जनार्दनी एकनाथ खांबदिला भागवत असं संत बहिणाबाईंनी ज्यांचा उल्लेख केला ते संत एकनाथ यांच्यामुळं ही पैठण नगरी प्रसिद्ध आहे। आणि त्यांची या ठिकाणी 2 मंदिर आहेत, त्यापैकी एक गावातलं मंदिर म्हणजे ज्याला राहतं घर असं म्हणतात, आणि दुसरं त्यांचं समाधी मंदिर। हे समाधी मंदिर कसं आहे, कुठे आहे, याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड, ज्ञानबा तुकाराम मध्ये आपलं स्वागत असो। आणि या मंदिराची माहिती द्यायला आपल्या सोबत ज्येष्ठ साहित्यिक आणि या समाधी मंदिराचे विश्वस्त प्राध्यापक गणेश मोहिते आहेत। सर नमस्ते, ज्ञानबा तुकाराम मध्ये आपलं स्वागत। आणि तुम्हाला विनंती आहे की हे जे आपलं संत एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे, पाठीमाग काय याला महाद्वार म्हणू, ह्याच्याविषयी सांगा। बारीक बारीक सांगितलं तरी हरकत नाही, सविस्तर सांगितलं तरी हरकत नाही। पहिल्यांदा हा जो खांब दिसतोय, तीर्थखांब म्हणतात, इथपासून तुम्ही सुरुवात केली तरी चालेल। हा तीर्थखांब काय आहे, तो इथे काय आहे, आणि मंदिराविषयी। नमस्कार, आपलं पैठण नगरीमध्ये स्वागत आहे। थँक्यू सर। खरं म्हणजे आता आपण गोदाकाठी उभा आहोत आणि गोदाकाठावरती बाहेरचं नाथांचं हे समाधी मंदिर आहे। हा समाधी मंदिर परिसर आहे आणि या समाधी मंदिराच्या परिसरामध्ये आपण जे समोर पाहतोय हा या बाहेरील नाथ मंदिराचा एंट्रन्स आहे, बाहेरचा मुख्य दरवाजा आहे। हा, आणि इथून काही मीटर अंतरावर आपण चालत गेलो आतमध्ये की आपल्याला मुख्य समाधी मंदिर त्या ठिकाणी दिसतं। मुख्य समाधी मंदिर हेच पूर्वीच्या काळी अस्तित्वात होतं। बरं, म्हणजे नाथांच्या नंतर हा परिसराचा विकास नंतर झालेला आहे। म्हणजे मुळात आपण गोदावरीच्या काठी दिसतं तुम्हाला, तर हे प्राधिकरणातून झालेलं काम आहे। ही जी वेश आहे हे मूळ नाहीये। ओके, मूळ आपल्याला जे आहे ते आतमध्ये गेल्यानंतर आतलं जे नाथांचं मंदिर आहे, मूळ मंदिर, त्या मंदिराच्या भोवतीचं मग तुम्ही जे म्हणाले महाद्वार, पश्चिम महाद्वार, पूर्व महाद्वार आणि उत्तर महाद्वार, तर ते आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर पाहायला भेटतं। हा नंतरच्या काळामध्ये हा भौतिक विकास साधारण किती वर्षांपूर्वी हे तर 2009 ला मला वाटतं अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांचं नातं या पैठणशी असं आहे ते शंकरराव चव्हाण साहेब या पैठणचे भूमिपुत्र, आणि मग इथून ते नांदेडला गेले। परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबांना असं वाटलं की मी या भूमीचा काहीतरी देणे लागतो, आणि म्हणून त्यांनी 222 कोटीचं एक प्राधिकरण, पैठण विकास प्राधिकरण दिलं, आणि त्याच्या माध्यमातून मंदिर परिसराचा विकास झाला पाहिजे। आणि म्हणून हा जो डोम आपल्याला दिसतोय, हे जे कीर्तन हॉल आपल्याला दिसतात, आणि ही जी दुकानं दिसतात, ही सगळी त्या प्राधिकरणाच्या कामातून झालेली भौतिक विकास। म्हणजे त्याच्या अगोदर आपण मंदिरापर्यंत जाईपर्यंत अगदी या पद्धतीने मंदिरापर्यंत पोहोचतो। बरोबर, म्हणजे थोडक्यात असं आहे की मुख्यमंत्री चव्हाण साहेबांचं पैठणवर प्रेम आहे, आणि नाथसागर जो जलाशय आहे ते जे धरण उभं राहील त्यांना आपण जे आधुनिक भगीरथ म्हणतो ते त्याच्यामुळे, कारण गोदावरी अडवायची तर मग अडवायची कुठं, तर मग ती माझ्या पैठणला अडवली पाहिजे। त्याच्या 2 गोष्टी झाल्या, एक तर पैठणला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं, आणि इथून खाली मराठवाडा जो आहे सगळा, हे मराठवाड्याचा बॉर्डर आहे पैठण, म्हणजे पैठण नंतर पश्चिम महाराष्ट्र सुरू होत, आणि म्हणून इथं अडवली म्हणजे मराठवाड्याला त्याचा लाभ होईल, आणि पैठणला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त, म्हणून ही क्रांतिकारी अशा पद्धतीची गोष्ट नाथसागराच्या रूपानं 1972 ते 75 या दरम्यान निर्माण। आणि नाथसागराचं नाव मी असं ऐकलं की स्वर्गीय इंदिरा गांधींनी ठेवलं। इंदिरा गांधींनी म्हणजे त्याला तसं आपल्याला असं प्रचलित इंदिरा गांधींनी ठेवलं असं म्हणतो, पण त्यांच्या हस्ते उद्घाटन, त्यांच्या हस्ते 1975 ला त्या धरणाचं उद्घाटन झालं। आणि आपण जर धरणावरती गेलो तर आपण पाहतो की विशाल, म्हणजे आपली नजर जाई तिथपर्यंत आपल्याला झाडच दिसत नाही, आणि मग जेव्हा झाडच दिसत नाही तेव्हा साधारणतः ते सागर समुद्र वाटतं, आणि म्हणून त्याला लोकांनी प्रचलित नाथसागर, आणि तो नाथसागर, आणि नाथांची केवढी मोठी कृपा मराठवाड्यावर असणारी कृपा, आणि गोदामाईमुळे हा मराठवाडा पवित्र झाला। बरोबर, पण हे फार औचित्यपूर्ण आहे। हा जो तीर्थकाम आहे ना, तर याच्याविषयी सांग ना, हे याचा काम जो आहे ही प्रतिकृती आहे। खरं म्हणजे मूळ तीर्थखांब आपण जर गेलो तर जुन्या पैठण मध्ये पालथी नगरी जी आहे तिथं आजही उभा आपल्याला दिसतो। तो खरं म्हणजे सातवाहनकालीन आहे, म्हणजे सातवाहनाच्या विजयाचं प्रतीक म्हणून त्यांनी त्या काळामध्ये तो तीर्थ, म्हणजे ज्यांनी शालिवाहन संवत्सर सुरू केलं, ज्यांच्या ह्याच्या निमित्त प्रित्यर्थ आपण गुढीपाडवा सण साजरा करतो, शक सुरू झाले, म्हणजे ज्याला आपण मराठी कालगणना म्हणतो, आणि मग त्याची ते प्रतीक आहे खरं म्हणजे मराठी शककर्त्यांची ते प्रतीक म्हणून आपण त्या तीर्थखांबाकडे पाहतो। आजही जर गेलो तो तीर्थखांब तसाच उभा आहे। बरोबर, म्हणजे आता त्याला हजारो वर्ष
वर्ष झाली, हा. पण आजही त्या हजारो पद्धतीने वर्ष दगडी झाली. मध्ये मधल्या काळामध्ये पुरातत्व खात्याने त्याचं संवर्धन केलं. बरोबर. आणि तीर्थखांबाची आख्यायिका आपल्याला भागवतामध्ये अनेक संदर्भ नाथांच्या तीर्थखांबाचे सापडतात. पैठण फार प्राचीन. प्रचंड प्राचीन आहे. म्हणजे आपण जेव्हा काय धर्म वगैरे या गोष्टीचं चिंतन करतो तेव्हा त्याचे प्राचीन संदर्भ सगळे पैठणचे येतात. आणि म्हणजे ज्ञात राजवट ज्याला म्हणू आपण, भारतातली ज्ञात राजवटीचा इतिहास जर पाहिला तर सातवाहनांचा आपल्याला उल्लेख करायला, आणि त्या सातवाहनांची राजधानी म्हणून त्या काळामध्ये आपल्याला पैठणचा उल्लेख येतो. ही राजधानी आणि याच्या उपराजधान्या आपल्याला भारतभर त्या काळामध्ये दिसतात. करेक्ट. आणि म्हणून पैठणचं धर्मपीठ आहे, ऐतिहासिक महत्व आहे, धार्मिक जसं आपण उत्तर काशी वाराणसीला म्हणतो तसं ही दक्षिण काशी आहे. आणि मग संतांची परंपरा, इथे चक्रधर आले, म्हणजे चक्रधर 12व्या शतकात आले, चक्रधर इथे राहिले, या परिसराची भ्रमंती केली आणि चक्रधरांनी हा सगळा गोदाकाठ जो आहे पायी भ्रमंती केली. आणि त्यांनी लोककथा, दृष्टांत, प्रवचन या माध्यमातून हा परिसर पुन्हा त्यांनी केला. ज्ञानेश्वरांची जन्मभूमी इथं जवळच आहे आपेगाव, ज्ञानेश्वर इथं आले, धर्मपीठाचा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे. त्यानंतर एकनाथांच्या आजोबा असतील भानुदास महाराज, त्यांची ही जन्मभूमी, त्यांची कर्मभूमी, नंतर नाथांची जन्मभूमी, इथून जवळच देवगिरींचं. आणि हे का घडलं खरं म्हणजे खरं, त्याच्यात जसं सातवाहनांची राजवट होती तसं देवगिरींचं राज्य व्यवस्था सुद्धा महत्वाची आहे ना. म्हणजे आपण पाहतो की देवगिरींच्या यादवांच्या राज्यामध्येच ही सगळी भरभराट झाली. यादवांचं राज्य नसतं तर हे सगळं मराठी साहित्य विश्व, मराठी संस्कृती ही जी बहराला आली ना, ती यादवांच्या काळात इतकी नंतरच्या काळातही आली नाही. शिवाजी महाराजांनी राज्य भाषाकोश तयार केला, जतन संवर्धन केलं, तिथपर्यंत जर आपण पाहिलं तर त्याला कारणीभूत पूर्वी 12वे शतक आहे. आणि त्याच्यातली यादवांची राजवट आहे. यादवांचं कलाप्रेम, साहित्यप्रेम, त्याच्या दरबारात असणारे कवी नरेंद्र वगैरे, ही सगळी जी माणसं आहेत या परिसराचं ते देणं. सर खूप म्हणजे महाराष्ट्राला काय आपल्या देशाला अभिमान वाटावी अशी ही भूमी आहे. या भूमीचं असं एवढं काय की ज्याच्यामध्ये ऐतिहासिक आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, ज्याला आपण काय संस्थापक म्हणू, या मंडळींना इथे यावं वाटतं. जैन संप्रदाय इथं, जैन संप्रदाय, सुफी संप्रदाय इथं आहे. त्यानंतर हिंदूंचं तर पवित्र तीर्थस्थानच. हे का घडलं असेल? कदाचित गोदावरी नाशिक पासून उगम पावली आणि नाशिकला तर आपल्याला नाशिकचं महत्व माहितच आहे, परंतु नाशिक पासून इथे येत असताना पैठणला आणि इथून खालचा सगळा भूभाग आणि मग ही मध्यवर्ती असणारी राजवट यादवांची आणि मग त्यांचं असणारं सगळं साम्राज्य, पूर्वीचं इथं सातवाहनांची राज्य व्यवस्था, पैठणचा असणारा ऐतिहासिक व्यापार असं म्हणायचं की पैठणचा त्या काळामध्ये रोमशी व्यापार चालायचा. इथं असणाऱ्या वेगवेगळ्या कला, म्हणजे तुम्ही पैठणमध्ये जर गेलात तुम्हाला तार गल्ली भेटते, साळ गल्ली भेटते, म्हणजे पैठणीच्या जेवढ्या काही पैठणीच्या ज्या नक्षी आहेत सगळ्या, पैठणीचे जे धागे आहेत, पैठणीच्या ज्या कलाकुसरीच्या बाबी आहेत, त्या सगळ्या गल्ल्या तुम्हाला इथं भेटल्या. म्हणजे कलेची, संस्कृतीची आणि धर्मपीठ म्हणून ही सगळी भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग संस्कृती उदयाला येते ती नदीच्या काठावरती. आणि गोदावरीने या पाठीमागच्या आणि पुढच्या भागाला पवित्र केल्यामुळे त्याचं केंद्रवर्ती स्थान म्हणून आपल्याला पैठणकडे पाहावं लागतं, प्राचीन प्रतिष्ठानकडे पाहावं लागतं. बरोबर. हे तर बोलत राहू, पण सर हे ना, तुम्ही या मंदिराचे आहात विश्वस्त, आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा हे स्ट्रक्चर बघून भारी वाटलं काहीतरी. हे दुसरं कुठं फार बघायला मिळत नाही. हे काय आहे जरा याच्याविषयी पण सांगा. फायबर ग्लास आहे सगळं खरं म्हणजे, हे सगळं फायबर काम आहे. पुण्याची एक ग्लास कंपनी आहे, त्यांच्या माध्यमातून ते केलं आणि त्याचं जवळपास 25 ते 30 वर्षाचं लाईफ आहे. बरं. म्हणजे एवढाच जर आपल्याला स्लॅब टाकायचं तर प्रचंड खर्च आहे. पण आता हे झालं काय, हे जे सगळे गोरगरीब वगैरे मंदिरात येणारी माणसं बसतात त्याच्या निमित्तानं सोयी सुविधा झाल्या. पूर्वी जर तुम्ही पाहिलं ना, पूर्वीचा तो जो मंदिराचा आपल्याला परिसर दिसतोय म्हणजे मुख्य दरवाजा, त्याला लागून हे सगळ्या दुकानं अशा लागलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला माणसाला मंदिराच्या एक अशी बोळ असल्यासारखा रस्ता होता. म्हणजे त्यावेळी अतिक्रमण वगैरे अतिक्रमण होते, ही सगळी बाजूला गेली आणि एक चांगला विकास याच्यामुळे झाला. आणि हे जे दोन बाजूना आहे हे भक्त निवास आहे. हे भक्त निवास आहे. या बाजूला पूर्ण भक्त निवास आहे, या बाजूला कीर्तन हॉल केले 2. बरं. वर आपण जर गेलो तर कीर्तन हॉल आहे, काही पूर्ण भक्त निवास आहे. हे सगळे भक्त निवास आहे. म्हणजे शाळेच्या सहली येतात त्यांच्यासाठी मोठाले हॉल आहेत. सर त्याच्यासाठी काय म्हणजे काय बुकिंग अल्प दरामध्ये, म्हणजे तुम्ही कल्पना करणार नाही की रूमचं भाडं साधारणतः 150 रुपये वगैरे अशा पद्धतीचं आहे. आणि 1-2 चांगल्या रूम आहेत तर 350 रुपये त्याचा आहे. आणि अल्प दरामध्ये उत्पन्न म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहत नाही.
बरं. ट्रस्ट त्याच्याकडे उत्पन्न म्हणून पाहत नाही, सेवा म्हणूनच ते दिलं जातं. हा आणि त्याचे जे कर्मचारी आहे सेवाभाव म्हणूनच काम करतात. बरं. आणि इकडला कीर्तन हॉल वगैरे सुद्धा असे कार्यक्रम पारमार्थिक कार्यक्रम जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही उपलब्ध करून देतो. आणि सर इथं समजा काही बुकिंग करायचं असेल तर आधी काय म्हणजे ऑनलाईन आहे किंवा अन्य काही डायरेक्ट इथे येऊन करायचं booking? डायरेक्ट इथे येऊन केलं तरी चालतं. मंदिरामध्ये त्यांचे काही नंबर्स लावलेले आहेत, बरं. त्याच्यावर फोन केला तरी चालतात. मंदिराचे व्यवस्थापक आहेत हो. आणि ते भक्त निवासाचे सुद्धा व्यवस्थापक आहेत. हा तर त्यामध्ये हा तर ते होऊन जातं बुकिंग. साधारण सावकाश लाव. साधारण किती लोकांची ही निवासाची व्यवस्था आहे म्हणालात सर? या बाजूनं जवळपास एक 200-300 लोक 200-300 लोक राहतील. कारण एका रूम मध्ये 4, एका रूम मध्ये 3 अशा प्रकारचे काही रूम आहेत त्यामध्ये ते राहतात. आणि इकडे मोठे हॉल आहेत. हॉलमध्ये कसं शाळांच्या सहली वगैरे या गोष्टी राहू शकतात. आणि गेल्या वेळी मी आलो होतो, खरं या मांडवाचं मला हे वाटलं, चांगली गोष्ट अशी वाटली की इथं एरवी षष्टी म्हणजे उन्हाळ्याचं रणरण पडून असतं. मार्च मध्ये एप्रिल वारकरी अनुवानी चालत असतात, तर पायाला चटके बसत असतील त्याच्यापासून यामुळे खूप आधार झाला. खूप आधार झाला. आणि एक पाहिलं तर वास्तू पण चांगली वाटायला लागली. म्हणजे मंदिर तर वेगळं, मंदिराच्या बाहेर उन्हापासून संरक्षण झालं. आणि तेव्हा मी बघितलं तेव्हा काल्याचं कीर्तन, मला वाटतं अक्रूर महाराजांचं काल्याचं कीर्तन इथं चालू होतं बाहेर. त्यांना काय झालं, पूर्वी आतमध्ये काला व्हायचा मंदिरामध्ये. आणि मग काय व्हायचं की मुठभर लोकांना फक्त आतमध्ये जागा भेटायची मंदिराच्या जागेमुळे. मग लोकांची ओरड असायची की आम्ही काल्याला येतो ना, आम्हाला आतमध्ये येता येत नाही. म्हणून आतमध्ये तो काला तसा म्हणजे नाथ महाराजांचे जे वंशज आहे तो त्यांच्याकडे आहे. परंतु मग आम्ही काय केलं की विश्वासाने निर्णय घेतला की नंतरच्या काळामध्ये एवढा सगळा हजारो जनसमुदाय येतो, त्यांना सुद्धा आपल्याला काला देता आला पाहिजे. म्हणून ट्रस्टचा पण काला आम्ही बाहेर सुरू केला. त्याला आता 4 वर्ष झाली. बरोबर. गेल्या हे 4थं वर्ष होतं. आता तो इथं काला होतो. आणि त्या निमित्ताने एक महाराजाचं कीर्तन. आणि मग तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण जनसमुदाय पूर्ण भरतो त्या काळामध्ये. फार मोठी एवढा जनसमुदाय मंदिरात सामावून घेऊ शकत नव्हता. मग लोक वंचित राहायचे. लोकांना खऱ्या अर्थाने काल्यामध्ये सहभागी करून घेतलं. सर षष्टीला साधारणपणे किती लोक येतात भाविक? षष्टीच्या दिवशी पैठण परिसरामध्ये किमान 5-1 लाख लोक असतात. 5 लाख 5-6 लाख लोक असतात. आणि मग ते जाऊन येऊन जी संख्या असते म्हणजे दर्शनाला येणारी जवळपासचे तालुक्यातले जिल्ह्यातले ते पहिल्या दिवशी येणार, दुसऱ्या दिवशी येणार. काही जण दिंड्या गेल्यावर येतात. बरं, 15 दिवस लोक येत राहतात. परंतु पूर्वीच्या काळी 15-15 दिवस षष्टी असायची. हो, कारण आता आपण लोकांना वेळ नाहीये, लोक थांबत नाहीत. पण षष्टीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी हे 5-1 लाख लोक या परिसरामध्ये येतात. आणि हे सगळा पाठीमागचा वाळवंट जो आहे त्या वाळवंटामध्ये थांबतात. रावट्या राहतात शहरामध्ये. पंढरपूरला जसं वाळवंट आहे, पंढरपूरच्या नंतरची ही दुसरी कुठे वाळवंट नाही, दुसरं कुठे वाळवंट नाही, एवढी मोठी स्पेस नाही. आणि दुसरी जागा आहे जिथे एवढे लोक येतात पुन्हा. म्हणजे पंढरपूर नंतरचं वाळवंट वारी म्हणून. आणि वारी 2 नंबरची वारी म्हणून येतात. आणि ते नदीचं जे पावित्र्य आहे ते पण इथे आहे. त्यामुळे त्याला धरण आहे, त्यामुळे पाण्याची व्यवस्था आहे. बरोबर. आता हे जे मूळ मंदिर आहे ना सर, तर ते साधारणपणे कधीच असेल मूळ मंदिर? आता दगडी बांधकाम किंवा नंतर त्याच्या भोवतीची विकास कामं झाली, तुम्ही सांगितलं. विकास कामं तर फार अलीकडची येतात ही. म्हणजे मंदिर तर फार जुनं असावं ते. 300-350 वर्षापूर्वी आतमध्ये समाधी मंदिर छोटस असेल. हो, त्याचा जीर्णोद्धार वगैरे केल्याची तशी अशी ऐतिहासिक माहिती आपल्याला देता येत नाही. बरं, परंतु किमान 250-200-250 वर्षापूर्वी 200-250 वर्षापूर्वी ते मंदिर असेल. आणि कारण त्याची रचना पाहिल्यानंतरच लक्षात येतं जुनं सागवानी आतमधलं सगळं स्ट्रक्चर आहे मंदिराच्या परिसरात. ते प्रसिद्ध आहे. ते प्रसिद्ध आहे आणि तेवढंच मंदिर होतं. करेक्ट, समाधी मंदिर तेवढंच होतं. हा नंतरचा जो भाग आहे तो सगळा 100-150 वर्षानंतरचा असेल. हो, जसं जसं वाढत गेलं, लोकांची संख्या वाढत गेली. आता बघा सर, या मंदिराला आवार आहे. एकूण गेट किती? आता हे समोर आपल्याला आपण हे पूर्व महाद्वाराला उभं आहे. याला काय पूर्व महाद्वार म्हणतो. हे पूर्व महाद्वार आहे. हे पूर्व आहे. त्या बाजूने उत्तर आहे. नदीच्या बाजूला पश्चिम आणि तिकडे दक्षिण महाद्वार आहे. म्हणजे 3 दार आहेत. 4 दार. चारही बाजूला 4 दार. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ओके. आणि जेव्हा षष्टीचा उत्सव असतो, काल्याचा उत्सव, तेव्हा या कुठल्या गेट मधून
सोडतात किंवा नाही काय आता असं काही नियोजन? षष्टीच्या याच्यामध्ये हा. आता होतं काय हा. की आपण हे दोन्ही दरवाजे चालू ठेवतो तसे, बरं. पण उत्तर दरवाजे जास्त वापरतो कारण अच्छा. उत्तर दरवाजाने आत येणं आणि गोदावरीला दर्शनाला जायचं असतं, त्यामुळे पश्चिम दरवाजातून बाहेर जाणं. आणि ओके. पूर्वी हा दरवाजा जास्त वापरला जायचा, हा दरवाजा आणि पश्चिम दरवाजा, दोन्ही दरवाजा. परंतु आता इथं आपला कार्यक्रम चालू असतात. कार्यक्रम असतो, त्यामुळे इकडे लोकांची गर्दी असते. या दरवाजातून आपण बॅरिकेटिंग करतो हा. आणि तो दरवाजा चालू करतो. बरोबर बरोबर. मग आता आपण या दरवाज्यातून आतमध्ये जाऊ शकतो. हो म्हणजे उत्तर दरवाज्यातून आत जाणं आणि पश्चिमेला गोदावरी द्वारातून गोदावरीकडे म्हणजे नदीच्या बाहेर- बाजूला जे बाहेर. उघडते. आणि मग ती प्रदक्षिणा करून मग तसे बाहेर अनाथाच्या नाता तुझं नमो असं जे लिहिलंय, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था असा जो अभंग आहे त्याच्यातल्या ओळी इथे लिहिले. हा खऱ्या अर्थाने मध्ययुगीन महाराष्ट्रातला अनाथाचा नाथ असलेला हे नाथबाबा, ज्याला एकोबा असं म्हटलेलं आहे तुकोबारायांनी, की मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये परकीय सत्तेच्या काळात तेजोहीन झालेला महाराष्ट्रीय जो समाज आहे, मग भाषा निष्प्रभ झाली होती, महाराष्ट्राचं म्हणून जे आत्मतत्व होतं ते हरवल्यासारखं झालं होतं, त्याला आपल्या कार्यकर्तृत्वातून उजाळा देणारं असं हे संत नाथबाबा एकनाथ महाराज यांचं हे समाधी मंदिर. आणि आपल्याला प्राध्यापक गणेश मोहिते जे या मंदिराचे विश्वस्त आहेत ते माहिती देत आहेत. सर, या स्ट्रक्चर विषयी, हे जे प्रसिद्ध लाकडी सागवानी स्ट्रक्चर याच्याविषयी सांगा, आणि हेच ते मूळ समाधी मंदिर याच्याविषयी थोडं सांगा. ते बोलतोच, पण तुमचा धागा पुढे घेऊन जातो. हा. तुम्ही जे म्हणाले की आजूबाजूला सगळे इस्लामी राजवट, हा. आपण बहामनी कालखंड म्हणतो, प्रचंड आक्रमण आपल्यावरती होत आहे. बरोबर. हा, म्हणजे सगळ्या शाह्या आपल्या आजूबाजूला फायदोस घालतायत आणि लोक घाबरलेली आहेत. स्वातंत्र्य नावाचा प्रकार कुठेही नाही. त्या काळात नाथांनी भय दार उघड, बरोबर, अशी म्हणून ती सगळी हाक दिली आणि लोकांना जागृत केलं, जागृती, चैतन्य निर्माण नाथांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, नाथांच्या वाङ्मयाचं जागृती निर्माण करणे आणि प्रबोधन करणे. म्हणून त्यांना आपण लोकशिक्षक म्हणतो. लोकशिक्षक म्हणजे स्वभावानं प्रचंड शांत असणारा माणूस, शांती ब्रह्म, म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हणतो. पण तितकाच तो परिवर्तनवादी, म्हणजे क्रांती ब्रह्म. क्रांती ब्रह्म, तितकाच तो परिवर्तनवादी, तितकाच तो विद्रोही सुद्धा, म्हणजे तो समतेचं प्रतीक असणारा. समतेबाबत विद्रोह आहे, बाबत विद्रोह आहे, जाती धर्माच्या विरोधात विद्रोह आहे, भाषेच्या बाबतीमध्ये म्हणजे प्राकृतिक आहे, चोरापासून आली, रोकडा सवाल आहे. रोकडा सवाल. संस्कृती संस्कृत देवे केली, प्राकृतिक आहे, चोरापासून आली. हा किती मोठा रोकडा सवाल आहे. म्हणजे संस्कृतचं स्तोम, होय. म्हणजे चतुर्वर्ग चिंतामणी नावाच्या ग्रंथानं जे सगळं निर्माण करून ठेवलं होतं आपल्याकडे, वैकल्य सगळं करून ठेवलं, त्याला सगळ्यांना नाकारलं ना नाथांनी. आणि पुन्हा सर, मला महत्वाचं काय वाटतंय, त्या काळातला एकांडा शिलेदार ज्याला म्हणतात, हा, एकांदा म्हणजे आजूबाजूला दुसरे संतांच्या काळात तरी आपल्याला म्हणता येतं की शिवाजी महाराजांचं राज्य होतं. ही राज्य इव्हन होतं. संत बहिणाबाई होते. आणि नाथांचं पंचक जरी आपण पाहिलं तर ते नाथांवर आधारित आहे. ते नाथांवर आधारित आहे, पण नाथ हे एकटे होते. म्हणजे सगळ्या सत्ता विरोधात असताना, जनता सगळी घोडी भाबडी झोपलेली असताना तो माणूस भयदार उघड म्हणून लोकप्रबोधन करतो, लोकशिक्षकाची भूमिका घेतो आणि त्या सगळ्या 100 वर्षाला खलाटणी देतो. आणि मग पुढे आपण पाहतो की स्वराज्य निर्माण होते. हा जो धागा या समाधीत इथे जे काय पेरलं, इथं जे ते शिवनेरीवर उगवलं. शिवनेरीवर उगवलं आणि तुकारामांनी ते पुन्हा पायकाच्या अभंग लिहून ते सगळा खळस केला. अगदी म्हणजे असं आपण म्हणू. आणि बरोबर, हे जे सगळं समाधी मंदिर आहे, नाथ लोकांमध्ये काय असे पाहिलं तर नाथ ब्राह्मण समाजातून येतात. बरोबर. आणि त्या काळात सगळा बंडखोरी बघितला तर बरोबर, पण नाथांनी लोकांना स्वीकारलं, लोकांनी नाथांना स्वीकारलं. म्हणून अनाथ जो आहे, ज्याला कोणीच नाही पंथ, तो अनाथाच्या नमन करतात. ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे. आणि जवळपास 350-400 वर्ष, म्हणजे आताच गजू सांगत होता की सुवर्ण महोत्सव 400 वर्षाचा आम्ही केला मंदिराचा. हा 525 वर्ष. किती? 425. भागवताचं 450 झालं आणि हे 425 वर्ष साजरा केलं मंदिरानं. तेव्हापासून हा मंदिराचा मूळ भाग आहे. मूळ भाग. हा, नंतरचा हा सगळा विकास तुम्हाला दिसतो. लाकडी स्ट्रक्चर जे आहे हे सगळं मूळ आहे. आतमधलं समाधी मंदिर मूळ आहे आणि बाहेरचं समाधी मंदिर आहे. याला आपण बाहेरचं म्हणजे गोद्याच्या काठावरती जे आहे ते हे, आणि ते आतलं जे आहे ते जन्म ठिकाण, राहता घर आहे, राहता वाडा आहे. आणि म्हणून याचं पावित्र्य जे आहे
हे पावित्र्य म्हणजे आपण पाहतो की आळंदीला ज्ञानेश्वर गेले म्हणून समाधी मंदिर तिथे आहे आणि समाधी तिथं जे पावित्र्य आहे तेच नाथांचं तेच आहे. पावित्र्य. आणि नाथांचं काम काय ते ज्ञानेश्वरी सुद्धा शुद्ध केली ना. शुद्ध केली. ज्ञानेश्वरांची जी ज्ञानेश्वरीची प्रत आहे ती पण नाथांनी शोधली, नाथांनी संशोधन केलं, एवढे शुद्ध मोठे केली, आपल्यावर उपकार लोकांपर्यंत त्यांचे. पोहोचवली. ते खूप मोठं एक वेगवेगळ्या प्रकारचं वर्टिकल ज्याला म्हणतो. अगदी अगदी अगदी. खूप बहुपैलू अशा पद्धतीचं काम हो. नाथांनी करून ठेवलं. हो. परंतु नंतरच्या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल हा. एकूण सगळ्या सांप्रदायिक स्थितीमध्ये नाथांकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आपल्याला दिसून येतं. म्हणजे परमार्थामध्ये नाथांचा आहे पण शासन स्तरावर या सगळीकडे सगळीकडे सगळ्यांचं नाथांना दुर्लक्षित केलं. का केलं माहित नाही. नाथ समजले नाही. नाथांनी कुटरचना केल्या, भारुड लिहिले, लोकांना ते रूपक समजले नाही की काय झालं. तसे शासनाचं झालं. शासनाला सुद्धा नाथ समजले नाही आणि म्हणून नाथांच्या परिसराचा विकास होण्यासाठी पुन्हा आमचा मुख्यमंत्री व्हावा लागला. म्हणजे इतका सगळा तो काळ आमचा गेला. अन्यथा त्याच्यानंतरची तीर्थक्षेत्र तुम्ही पाहिले असेल. अगदी बाजूला देवगड आहे, इकडे शेगाव आहे. ही तीर्थक्षेत्र पाठीमागे होती. म्हणजे नंतरचा त्यांचा झपाट्याने विकास झाला पण आम्हाला खूप वर्ष वाट पाहावी लागली. हा मंदिर परिसराचा आता विकास झालेला आहे. बरेचशी कामं आम्ही करतोय. ते जुनं स्ट्रक्चर सगळं सागवानी आहे. हे किती सगळं- वर्षाचं सागवान असेल? हे 400 वर्षापूर्वी बरं, 400 वर्षापूर्वी गजानन 400 वर्षापूर्वीच आहे. त्याला जसं जसं मग ते स्ट्रक्चरला हे करता येईल, त्याला काही आधार देणं, त्याला आधार काही देणं, हे करणं, शोधणं. पण हे पूर्वीच आहे. मला वाटतं. आणि इथे दहीहंडीचा उत्सव इथं दहीहंडीचा इथे एक मोठी मूळ गोलाकार दहीहंडी होते. दहीहंडी टाकलेली आणि मी जे चांगली सांगायला की ते नाथ वंशजांची दहीहंडी असते. हा. ती परंपरा त्यांच्याकडे आहे. बरोबर. आणि इथं परंपरा. काय आतल्या नाथांची म्हणजे नाथ मंदिराचा हा समाधी मंदिराचा जो भाग आहे हा. आतला, तर इथं थोडस नाथ वंशज जे आहेत हो. ते पूजा अर्चा आणि त्यांचं ते गाभारा असतात, जो भाग गाभारा आहे तो. असतो. हा. आणि मग त्यांच्याकडून ती दहीहंडी फोडली जाते. ओके. आणि म्हणून संस्थांना सुद्धा काय केलं की तुम्ही पाहिलं असं इथं 5000 लोक बसू शकत नाही खरंय. छोटी जागा आहे. मग हजारो लोक बाहेर वाट पाहायचे. मग त्यांचा तो आक्रोश असायचा की आम्हाला का काला आम्हाला घेताय? का काला म्हणून आम्ही तो एक दहीहंडी उत्सव बाहेर कारण मी घेतला. बघितलं हा. त्या षष्टीच्या वेळी काल्याच्या वेळी एवढी प्रचंड गर्दी असते इथे. हो. इथे एवढी लोक मावणं शक्य नाही. मावणं लाखो शक्य लोक. त्यामुळं तुमच्या विश्वस्त मंडळाचा फार स्तुत्य उपक्रम आहे. आता बऱ्यापैकी कामं झाली. या बाजूने सुद्धा दत्त मंदिर पुनर्निर्माण झालं. सर, हे जे दत्तात्रय महाद्वार आहे तुम्ही मगाशी सांगत होता हा. हे इथं बाजूला दत्त मंदिर आहे पूर्वेकडे जाताना. आणि तुम्हाला माहिती आहे की उत्तर दिशेला जन्नी जनार्दन स्वामी नाथांचे जे गुरु होते हा. त्या सोलीभंजांच्या डोंगरावर वेरूळच्या परिसरावर नाथांचा दत्त सांप्रदायिक दत्त संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय. नाथांनी दत्त संप्रदायाचा सुद्धा मिलाप केला वारकरी संप्रदायामध्ये. म्हणजे नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय म्हणून ते मिळून तो वारकरी सगळा वारकरी संप्रदाय. आणि तुम्ही जे शूलिभंजन पर्वताचं सांगत होता तर हा तो तरुणपणाचा समाधी, हा, तो फोटो आहे. जिथे जाऊन त्यांनी तिथं जाऊन त्यांनी तपश्चर्या केली, तपश्चर्या केली. ज्ञान साधना त्यांचा तिथला फोटो आहे. एक नाग येऊन त्यांच्या हा. डोक्यावर फळा काढून उभा राहिला असं कथा आहे. अशी कथा आहे, लोककथा आहे छान ती. चित्र रंगवलंय पण एक काय म्हणतात ज्याला तेज मूर्ती तेज म्हणून. मूर्ती आहे. अभ्यासाचं तेज आहे त्यांच्या अगदी, अगदी. चेहऱ्यावर. अभ्यासाचं तेज आहे. आणि प्रचंड आपण त्याला प्रागतिक म्हणू अशा प्रचंड पद्धतीचा प्रागतिक विचार देणारा हा संत होता. त्यांचं महत्व प्रचंड आहे. म्हणजे धर्मचिकित्सा आहे, समाज समाज चिकित्सा आहे, राज्यसत्तेची चिकित्सा आहे, राज्यसत्तेच्या अन्यायाच्या विरोधात लोकांना उठवणं आहे, करणं आहे, क्रांती जागं घडवणं करणं आहे. आहे. खरी ही गोष्ट आहे. तर पैठण मधल्या संत एकनाथ महाराज समाधी मंदिराचे विश्वस्त प्राध्यापक गणेश मोहिते सर आपल्या सोबत आहेत. ते आपल्याला मंदिराची माहिती सांगतायत. त्यांना आपण येता येता त्यांनी सुरुवातीपासून आपल्याला सांगितलं आणि ते आता आपल्याला ओळख करून देत होते. एक तर त्यांनी गजानन झोल जे व्यवस्थापक आहेत त्यांची ओळख करून दिली आणि आता बारे साहेब त्यांच्याविषयी थोडंसं सांगा. मी तुम्हाला सांगत होतो हा. मंदिराच्या सगळ्या परिसराचा जो विकास झालाय हा. तो आमचे कार्यकारी विश्वस्त जे हा. आहेत दादा पाटील बारे यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली झाला. नमस्ते. प्रत्यक्ष कुठलाही मानधन कुठलाही काही न घेता आपल्या आयुष्याचा पूर्ण वेळ या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून ते देत आहेत सेवाभावीपणे. आणि त्यांच्या माध्यमातून आणि आमचे संस्थांचे अध्यक्ष माननीय आमदार पालकमंत्री भुमरे साहेब यांच्या खासदार आता नवे खासदार आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचे त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये आम्हाला प्रचंड अर्थसहाय्य निधी या मंदिर परिसराला झाला. ती सगळी कामं प्रत्यक्ष उभारून आमचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांनी करून घेतली. म्हणून मंदिराचा सगळा भौतिक विकास
आणि काही जुने संदर्भ ते आपल्याला यानंतर देतील. मी आपली रजा घेतो. धन्यवाद सर, खूप मोलाची माहिती दिली. असेच आमच्या सोबत राहा. विशेषांकात तुमचा लेख तर असेलच Yes. आणि इथं प्रकाशन होईल. या मंदिरात प्रकाशन करूया करण्याचा आपण, छान आमचा करूया. मानस आहे आणि यांच्या माध्यमातूनच नाथराया ते आपल्याकडनं करून घेतील अशी मला खात्री आहे. सर खूप खूप धन्यवाद. नमस्ते. तर बारे पाटील साहेब आपल्याला मंदिराची माहिती देणार आहे. याचं कारण जसं सरांनी सांगितलं की ते सेवाभावी पद्धतीने इथे काम करत आहेत, गेली अनेक वर्षे काम करत आहेत. सर आम्ही येता येता समजून घेत होतो की येताना आम्ही भक्तनिवास बघितलं. भक्तनिवास. आता हे मूळ मंदिर आहे, हे मूळ मंदिर आहे गाभारा. इथंच त्यांनी समाधी घेतली. ह्या गोदातीर आहे. गोदातीर. हे मंदिर किती वर्षांपूर्वीच जुनं असेल स्ट्रक्चर? हे मंदिर म्हणजे लिखापाडीच्या माहितीच्या आधारे माझा अंदाज 400 वर्षापेक्षा अधिक. 400 वर्षापेक्षा अधिक अधिक. आहे. बरोबर. त्यानंतर फक्त हे लाकडी दगडी हे सगळं त्याच काळात त्याच काळात. फक्त हे दगडीचे स्वरूपवरून बसवलं आपण हा. ते आता आपल्या काळात बसवलं. आता नंतरच्या नंतर काळात ह्या काळात म्हणजे 2 वर्षापूर्वी. विशेषतः हे जे मांडव आहे हे वेगळ्या प्रकारचा, हा हे आपल्याच काळात आता 2 वर्षापूर्वी. हे एक खूप चांगलं स्ट्रक्चर आहे. मगाशी आम्ही बोलत होतो हा. की तुमच्या षष्टीच्या काळात इथं प्रचंड ऊन असतं, ऊन असतं. जमीन तापलेली असते तापलेले असतं. आणि अनवाणी पावलानेच आत येतात मंदिरात. येतात मंदिरात. तर पायाला जे चटके बसतात लोकांना, त्या दृष्टिकोनातूनच हे फारच चांगली गोष्ट केली. हा डोम केला. समोर जो आहे असाच मोठा डोम इथे डोम पण केला. डोम केला म्हणजे आणि पालखी जिथे निघते प्रस्थान होते, त्या ठिकाणी डोम तिथे आहे पण डोम आहे. आणि ते पालकमंत्री म्हणजे माझे आमदार आणि आता सध्याचे खासदार म्हणजे भाविक इथं मंदिरात आतमध्ये अनवाणी पावलाने येतात. उन्हाचे चटके त्यांना पावलांना बसू बसू नये. नये. पावसापासून संरक्षण व्हावं, कारण बारी दर्शन बारी जी असते रांगेत तासन तास उभे असतात, त्याच्यासाठी हे जे स्ट्रक्चर तुम्ही उभं केलंय मला वाटतं हे फार कौतुकास्पद आणि आदर्श आहे. बाकीच्या आपल्या महाराष्ट्राच्या मंदिरांमध्ये खरं तर असं व्हायला पाहिजे. आता हे जे आहे ना पाटील साहेब, भोवताली हा सगळा जो परिसर आहे, तर याचं मूळ जे स्वरूप होतं मंदिराचं ते, आणि तुम्ही आल्यानंतर म्हणजे पूर्वी अरुंद गल्ल्या असतील, दुकानं असतील, ह्या इकडला जो भाग आहे आता समजा आपण म्हणतो दत्त मंदिराचा भाग, दत्त मंदिराच्या भागाच्या तिकडे पूर्वी कापूस लावला जायचा, सरकी पेल्याची शेती होतं. शेती होती. कुठेतरी एक स्थानिक माणूस शेती करीत होता. पण आम्ही आल्यानंतर तो दत्त मंदिराचा ही भाग दुरुस्त करून मंदिर नवं बांधलं, सुशोभन केलं. जो पलीकडा इथून एक 17 एकर पेक्षा अधिक तिथे क्षेत्र आहे, त्यापैकी 10 एकरचं क्षेत्र आहे ते आता आपण याला पार्किंग म्हणतो, ते पूर्ण काँक्रिटीकरण केलेलं आहे पूर्ण. त्याच्या बाजूला 2 संडास यात्रेनिमित्त बांधलेले आहेत. त्यानंतर इथल्या बाजूला एक 9 कोटीचं आपण ज्याला कीर्तन हॉल म्हणजे सभा मंडप सारखं म्हणतो ते बांधकाम झालेलं आहे. त्यानंतर याच ठिकाणी आपण भक्त निवास ज्याला म्हणतो, एक वेळेस 200-300 लोक जर आले, ते 550 रूम आहेत आमच्याकडे. त्या भक्त निवासाची व्यवस्था ट्रस्ट मध्ये. याच बाजूला ह्या बिल्डिंग वर शेजारी भोजनालय आपण त्याला म्हणतो, अन्नछत्र, ते पण आपल्या या ठिकाणी चालू आहे अल्पदरात. आणि संध्याकाळची पण तिथं एक व्यवस्था अन्नछत्र, संध्याकाळी पण ठेवतो आपण. म्हणजे सकाळी पण असतं अन्नदान आणि संध्याकाळी पण असतं. संध्याकाळी पण अन्नदान असतं. जे लोक स्थानिक मुक्कामाला राहणार आहेत त्यांची संध्याकाळी 7 वाजता त्या ठिकाणी एक जेवणाची व्यवस्था असते. बरं. तसेच आम्ही पैठणचे रहिवासी असून पण आमच्या पैठणचे भाविक आषाढी निमित्त पंढरपूर या ठिकाणी जातात. आषाढी त्या पंढरपूर जातात त्या वंशजाने जे पूर्वीची मालकीची जागा होती ती कुठलीही जागा ठेवली नाही, त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळे या ट्रस्टीच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी आम्ही 2 एकर जागा घेतली. अच्छा, पंढरपुरात घेतली 2 एकर. आणि त्या ठिकाणी एक मोठा स्ट्रक्चरचा प्लॅन आखला आहे. परंतु सुरुवातीचे 1,40,00,000 माननीय नामदार साहेबांनी त्यांच्या CSR फंडातून दिले होते. म्हणजे संदीपान भुमरे साहेब, जे या तालुक्याचे आमदार आहेत, जे इथल्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि जे आता नव्याने खासदार झालेले आहेत, भुमरे साहेब, त्यांनी 1.5 कोटी रुपयाचा तिथं निधी दिला शासनाचा आणि त्याचं आता काम चालू झालं. आणि आम्ही आमच्या स्वमालकीचं ती जागा वगैरे विकत स्वमालकीने घेतली. आणि या ठिकाणी जो आता विकास दिसतोय, समजा हे स्ट्रक्चर आहे, हे डोम आहे, ते समोरचे एक नवीन प्रसादालय उंच प्रतीचं बांधलं कीर्तन. माझ्या अंदाजाने एक 35 कोटी रुपये या मंदिर विकासासाठी दिले. मला आहे ना एक पाटील साहेब महत्वाचं काय वाटतंय, संत एकनाथांचा अभंग आहे जो सगळ्यांना माहितीये, महाराष्ट्राला, मराठी माणसाला. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तेरी, कुंडलीकर आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, एका जनार्दनी शरण कधी माहेरची आठवण. ते माहेर म्हटलंय बरोबर. आणि त्या माहेरात तुम्ही पुन्हा त्यांना माहेर पण देण्यासाठी, अनुभवण्यासाठी म्हणून तिथे विकास कामं करताय. जमीन घेतली, बांधकाम चालू झालं. ही संकल्पना
भुमरे साहेब. भुमरे साहेबांचे. आपण आज किती वर्ष ते इथे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत? ते गेले 25 वर्ष गेले पण म्हणजे जेवढे वर्ष आमदार आमदार आहेत तेवढे वर्ष म्हणजे जो स्थानिक आमदार असतो लोकप्रतिनिधी तो या मंदिराचा पदसिद्ध विश्वस्त. आता वर्षभरात या मंदिराचे आपण या बाजूने चालत जाऊया, अशी एक प्रदक्षिणा पण होईल बोलत बोलत. वर्षभरामध्ये या मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम होतात? मुख्य कार्यक्रम कोणते वर्षभरात? वर्षभरात प्रत्येक एकादशी असतीच तिथे ठरलेलीच, कारण एकादशीला जी पंढरपूरला वारी भरती तीच वारी पैठण एकादशीला भरत असते. बरोबर. आणि मध्ये मग समजा एक कृष्ण जयंतीचा उत्सव असतो, त्यानंतर त्यांच्या पुण्यतिथी असतात. जे जे महाराज गेलेत ना होऊन, एकनाथ महाराज वगळता त्यांच्या व्यतिरिक्त जे भानदास महाराज पुण्यतिथी किंवा त्यांची घरगुती पुण्यतिथी ह्या धार्मिक कार्यक्रम होत असतात. पण या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा कार्यक्रम म्हणजे फक्त एकनाथ षष्ठी. एकनाथ षष्ठी तोच मुख्य कार्यक्रम. एकनाथ षष्ठी हा सगळ्यात मोठा उत्सव. सगळ्यात मोठा उत्सव. बरोबर. तो 3 दिवसाचा असतो. पण लाखो भाविक म्हणजे किती भाविक येत असतील त्याचा अंदाज सुद्धा नाही. त्याच्यामुळं हा प्रदक्षिणा मार्ग आहे मंदिराचा. मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग. आता हे ना पाटील साहेब, हे जे सागवानी खांब आहेत, ह्या ज्या ओवऱ्या आहेत, हे तुम्ही अलीकडच्या काळात डेव्हलप केले की डेव्हलप फक्त याची दुरुस्ती केली. परंतु हे जे आहे हे त्याच काळातलं आहे, कारण याला हा सागवानी लाकूड आहे. बरं. सागवानी लाकूड हा 200-300 वर्षापूर्वीच, परंतु ते काही भागांनी खराब झालं होतं. त्याच्यामुळे आता प्राधिकरणातून माननीय भुमरे साहेबांच्या वतीनं या जे लाकूड आहे हे सागवानच बदलून टाकलं. सागवान बदल. मूळ स्ट्रक्चर तसंच. मूळ स्ट्रक्चर ते ही लाकडं 400 वर्षांपूर्वीचीच आहे. फक्त त्यातील जे खराब झाले होते ते लाकडं पूर्ण 1-2-4 कोटी रुपये त्याला खर्च केला. पॉलिश वगैरे पॉलिश आणि जे गेलेत ते पूर्ण नवे टाकले. म्हणजे पूर्ण लाकडात बरंच फार सगळ्यांनी मोठी. माझ्या अंदाजाने 100-300 फुटापेक्षा अधिक असावी. 300 फुटांपेक्षा. जुने याला खांड म्हणत होते ना आपण. खांडाची पूर्वी इथं ओरीमध्ये लोक राहत असतील, राहत होते मुक्कामाला. आता व्यवस्था झाली. आपण भक्तनिवास केलं किंवा भक्तनिवास व्यतिरिक्त आमच्या रूम झाल्या बऱ्याचशा. बरोबर. पूर्वी हेच मंदिर आतलं होतं. तिथे एक छोटं कंट्रक्शन समिती, छोटे रूम असायचे, मातीचे रूम होते, ते काढून. आता हे जे नक्षीचं दगडी काम दिसतंय, कोरीव काम तोडीचं, तर हे तुम्ही अलीकडच्या काळात 2 वर्षापूर्वी. म्हणजे आतलं समाधी मंदिर तेच आहे. आतलं समाधी मंदिर बाहेरचं जे आहे ते दगडी लोक दिलं त्याला. दगडी लोक दिलं म्हणजे जुन्या काळात असा वापर. बरोबर. दगडी लोक दिलं थोडस. बरोबर. आणि मग हा प्रदक्षिणा मार्ग आहे. जेव्हा षष्टीला सगळ्या दिंड्या येतात तेव्हा भानुदास एकनाथच्या गजरामध्ये ह्या सगळ्या प्रदक्षिणा घालतात. खूप आलोट गर्दी असते. मी ते अनुभवलं. आलोट गर्दी असते. टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी नाचत असतात. मी 3 दिवसाचा रनिंग मध्ये समजा षष्टी सप्तमी ना अष्टमी 3 दिवसाचा कालावधी शक्यतो 10-1 लाख भाविकाचा. किती दिवसांचा षष्टीचा उत्सव आपल्याकडे? 3 दिवस. 3 दिवसांचा. कदाचित पूर्वी तो जास्त पण असेल. जास्त 3 दिवस आले. अष्टमीला काल. आता हे गोदावरी महाद्वार. गोदावरी महाद्वार म्हणजे गोदावरी नदीकडे जाणारा महाद्वार. आपण 5 मिनिटं बाहेर जाऊया. आपण त्याला स्नानासाठी जाणारा मार्ग म्हणतो का? स्नानाला. म्हणजे पालख्या वगैरे ज्या येतात इकडनं आत येतात गोदावरीच्या बाजूला. इकडनं आत येतात आणि इकडनं खाली गोदावरीतून गटात येतात. त्याच्यामुळं हे मंदिराचं पश्चिम महाद्वार आहे. म्हणजे एकूण 4 द्वार आहेत महाद्वार. त्याच्यातलं हे पश्चिम महाद्वार. आणि पलीकडे समोर जे दिसतंय ते गोदावरीचं विस्तीर्ण पात्र आहे. जिथं षष्टीच्या वेळी आम्ही बघितलं त्यावेळी वाळवंट असतं आणि सगळे फडकरी दिंडोकरी वाळवंटात असतात. म्हणजे रात्रभर नुसता गजर टाळ मृदुंगाचा गजर ऐकायला येतो. 3 दिवस असतो तो. त्यावेळी ते सगळं कोरडं असतं ना. मला वाटतं पंढरपूर नंतर हे वाळवंट जे वाळवंट हे. पण आता हे दुसरं वाळवंट. ही जी जागा आपण हा परिसर ठेवलेला आहे हा तो त्यासाठीच आहे ना. यात्रा मैदान. हा जो सगळा परिसर दिसतोय समोर ही भरलेली गंगा गोदावरी नदी आणि या गोदावरीच्या काठी हे नाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे. बारे पाटील साहेब आपल्याला या मंदिराची माहिती सांगतायत आणि या प्रेक्षकांना आपल्या ज्ञानोबा तुकारामच्या मी दाखवतोय
दाखवू इच्छितो की हे जे गोदेचं विस्तीर्ण पात्र आहे, याच ठिकाणी सातवाहन कालापासूनची संस्कृती नांदली. इथेच संत एकनाथ महाराजांच्या पूर्वीही धर्म संस्थापक अनेक आले, अनेक राजवटी आले, अनेक संस्कृती इथं नांदल्या. बरोबर. हा, आणि म्हणजे गागाभट्ट वगैरे अगदी अगदी उत्खनन इथं झालेली आहे. आणि काही हजार वर्षांची मानवी संस्कृती इथं नांदत होती, याचे पुरावे. आता हा जो पाठीमागचा जो जलाशय दिसतोय, म्हणजे समोर ते जलाशय भरलेली नदी दिसतीये, तर वरती नाथसागर जायकवाडी प्रकल्प आहे, त्याच्यातनं पाणी सोडले. आणि समोर जे दिसतंय ते कृष्ण कमल तीर्थ. कृष्ण कमल तीर्थ म्हणजे कावसन गावचं ते, हे कसं कावसन गावचं हे कृष्ण कमल तीर्थ आहे. गावबाची पण इथे समाधी कुठे? गावाची आतमध्ये आहे. जाता जाता आपण ती समाधी बघू. तर हे कृष्ण कमल तीर्थ, याच ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. जलसमाधी ठीकच. हा, मग त्यांचं अंत्यसंस्कार म्हणा किंवा समाधी म्हणा, ती इथं नदीच्या तीरावर आहे. परंतु जलसमाधी जी आहे ती इथे आहे. त्यावेळी धरण नव्हतं, आता धरण झालं. त्या धरणाला नाथसागर नाव दिलं. नाथ महाराजांची कृपा या निमित्ताने मराठवाड्यावर झाली, कारण मराठवाडा हा पर्जन्य छायेचा म्हणजे दुष्काळाचा प्रदेश म्हणून ओळखला जात होता, अजूनही जातो. पण या जायकवाडी धरणाने फार मोठं काम केलेलं आहे. नाथांची कृपा मराठवाड्यावर या निमित्ताने बरसते आहे, झिरपते आहे. असा हा सगळा परिसर आहे ना, समाधी मंदिराचा परिसर. तुम्ही सांगत होतात की इथं सगळ्या दिंड्या आणि फडकरी वगैरे षष्टीच्या वेळी 3 दिवस दिंड्या फडकरी सगळे. मंदिरातर्फे त्यांना काय सुविधा किंवा काय सुविधा? फक्त पाणी पुरवठा, बस. बाकी ते बिचारे अन्न पाणी त्यांचं स्वतः आणतात. फक्त आपल्याला पाणी व्यवस्था करणे आणि त्यांची विष्ठेले जाण्याचे संडास बाथरूमची व्यवस्था करणे. प्रशासनाकडनं काय सुविधा? प्रशासनाकडनं होते, नगरपालिका करते, आपणही करतो. नगरपालिका प्रशासन करतो ना. आता षष्टीच्या वेळी नेमका कार्यक्रम कसा असतो संस्थांतर्फे? काय कार्यक्रम? षष्टीच्या वेळेत 6व्या दिवशी आपण त्याला पहिली दिंडी म्हणतो. अशी प्रथा आहे की ती दिंडी म्हणजे वंशज पण घेऊन येतात, पण जे फडकरी वारकरी बाहेर गावून आले, प्रत्येक माणूस त्याची दिंडी घेऊन नाथ महाराजाला एक फेरी मारून प्रदक्षिणा घालून जातो. हा झाला तो कार्यक्रम. सप्तमीला तेव्हा शेजाचा छबिना असतो आणि संस्थांच्या वतीने जे दिंडी फडकरी येतात, मग ते 400-500 जे असतील त्यांच्याकडे आपला नारळ पानफुल किंवा सत्कार संस्थांच्या वतीने त्यांचा आम्ही शाल श्रीफळ देऊन उपरोधन करतो प्रत्येक वर्षी. अच्छा, सगळ्यांचा जे 400-500. किती पाटील साहेब, किती दिंड्या येत असतील अंदाजे? आकडा अंदाजे 1000पेक्षा अधिक आमच्या अधिकृत रेकॉर्डला. त्याच्यापेक्षा मग बिगर रेकॉर्डचे 4-5 असतात. म्हणजे 1000-2000 किती घेत छोटे मोठे त्याचं सांगता येत नाही, पण आमच्या रेकॉर्डला 16,000 येत असं. सगळ्या मराठवाड्यातून आलोट जनसमुदाय, मराठवाडाच नाही, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पंढरपूर पासून सुद्धा दिंड्या येतात. आपण जसं रिटर्न पायी जातो ना, ते पण आपल्याकडे पायी येतात. म्हणजे एक फार मोठं नाथबाबांच्या चरणी लीन व्हायला, विशेषतः षष्टी हा त्यांचा उत्सव. त्यांच्या जीवनातल्या 6 घटना अशा आहेत की त्या याच दिवशी, म्हणजे त्या षष्टीच्या दिवशी घडलेल्या आहेत. म्हणून षष्टीला फार महत्व आहे वारकऱ्यांमध्ये या पैठणच्या ठिकाणी. या आता पलीकडे हे जे मंदिर दिसतंय ते दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर आहे, छोटं होतं, पण त्या दत्त मंदिराच्या पूर्वी म्हणजे 100-200 वर्षापूर्वीचं ते मंदिर होतं छोटं. कुठलं बरोबर एक जणांनी दिलं होतं. बरोबर. या परिसरात सगळी शेती होती. मग ते मंदिर अगदी मंदिराला लागून शेती होती. मग ते छोटं मंदिर होतं आपलं मातीचं याचं ते. बरोबर. पण ते भुमरे साहेबाच्या काळात काही लोकांची मागणी केली काय तिथं संध्याकाळी काय होतं, एक भागीरथी म्हणून एक कार्यक्रम असतो रोजचा डेली संध्याकाळी. तो कार्यक्रम 6 वाजता होतो. मग तो कार्यक्रम 6 वाजता असल्यामुळे ते लोकांची मागणी होती मंदिर. मग 1 कोटी रुपये त्याला देऊन हे पश्चिम महाद्वार बाहेरून सुंदर दिसतंय, भव्य दिसतंय. पश्चिम महाद्वार छान रंगवले. हे बांधकाम त्याच काळातले श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर. आणि याला गोदावरी महाद्वार असं म्हणतात. दिंड्या इथून प्रवेश करतात आणि सगळे वारकरी गात मंदिराला त्याच्या परंपरेप्रमाणे जल्लोष भानुदास एकनाथांचा गजर करत जातात. बरोबर. आता तुम्ही सांगत होता गावबा महाराजांची समाधी इथे आतमध्येच आहे समोर. तर कावसान जे गाव आहे त्या गाव नदीच्या पलीकडे आहे, त्याची कथा काय जरा सांगता का? म्हणजे गावबा महाराज हे ही समाधी ही समाधी याला आम्ही स्ट्रक्चर बदलून घेतलं, छोटी बांधली होती. ही गावबा महाराजांची समाधी आहे. पूर्वी हे जे स्ट्रक्चर आहे ना, आपलं छोटं होतं, जे दगड केला आता आपण त्याला बी व्यवस्थित करून घेतलं. अच्छा.
क्या बात आहे. आम्हाला थोडी गावबा महाराजांविषयीची माहिती सांगा. गावबा महाराज हे हा. गावसन गावचे रहिवासी, नदी पलीकडे कावसा नावाचं गाव आहे. गाव त्या गावचे रहिवासी, परंतु त्यांना गोड खाण्याचा खूप छंद असायचा, आवड होती. तर ते लग्न वगैरे झालं नव्हतं, सामान्य कुटुंबातला माणूस, ती व्यक्ती नाथ महाराजाकडे रोज गोड पोळी वगैरे भेटन म्हणून एक कामानिमित्त तिथून यायची. रोज सकाळी 6-7 येणार, काम दिवसभर महाराजाकडे करणार आणि संध्याकाळी आपल्या घरी जाणार. म्हणजे येणे आणि जाणे हे रोजचं काय अंतर खूप नव्हतं. ही गावबा महाराजाची आख्या आहे. पण उर्वरित नंतरची अशी आख्या झाली की एकनाथ महाराजानंतर जो त्यांचा ग्रंथ आहे तो राहिलेला ग्रंथ गावबाने पूर्ण केला. काही 4-6 पानं असतील, काय 10-5 काय असतील त्या ती तर आख्या आपल्या पूर्ण माहिती नाही. पण उर्वरित जो गाव यांचा ग्रंथ एकनाथी भागवत आपण काय टाकलेले आहे तो उर्वरित गावबा. पाटील साहेब, मी जी माहिती ऐकली आहे किंवा वाचली आहे त्याच्या अनुषंगाने, त्यानुसार एक कथा मी ऐकली गावबा महाराजांची अशी की संत एकनाथ महाराज, याच्या अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये मी अन्नछत्राच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की संत एकनाथ महाराज तळागाळातल्या समाजापर्यंत, गोरगरिबांपर्यंत, उपेक्षितांपर्यंत किती पोहोचले होते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गावबा महाराज. गावबा हा मनुष्य एकदम ज्याला आपण भोळसट म्हणू अशा पद्धतीचा भोळसट माणूस. लहान मुलगा होता तेव्हा घरी आईला पुरणपोळी रोज दे असं मागायचं. एक दिवस आई वैतागून म्हणाली की तू नाथांच्या घरी जा, तिथं रोज पुरणपोळी असते. नाथांचा रोज पुरणपोळीचा नैवेद्य देवाला असायचा. नाथांच्या घरी समृद्धी होती आणि खरोखर तो वैतागून चालत इकडे आला. पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे काय जेवण मिळालं, पण तो तिथंच सेवक म्हणून नाथांच्या घरी राहिला. आणि असा हा ज्याला भोळसट म्हणतात असा हा गावबा, आपण ज्याला आता गावबा महाराज म्हणतो, जे आता आपण ज्यांच्या समाधीच्या समोर उभे आहोत. तर जेव्हा आपल्याला माहितीये भागवत आणि भावार्थ रामायण ह्या 2 अत्यंत महत्वाच्या साहित्य कृती नाथ महाराजांनी लिहिल्या, त्याच्यातलं भावार्थ रामायण जे आहे ना तो या सगळ्या याचा मुकुटमणी आहे. म्हणजे जेवढी रामायण वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिली गेली त्याच्यात अत्यंत अवीट गोडीचं, अत्यंत अर्थपूर्ण, ज्याच्यामध्ये अत्यंत सामाजिक आशय भरलेला आहे असं भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी लिहायला घेतलं. त्यांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली ती इथंच या गोदावरीच्या तटावर बसूनच लिहिलेली आहे. त्यांनी भागवत इथं लिहिले 5 अध्याय, नंतर काशीला जाऊन तिथं गंगेच्या तटावर लिहिलं, त्याला राष्ट्रीय मान्यता मिळाली. काशीच्या पंडितांनी हत्तीवरनं मिरवणूक काढली. इथं त्यांनी भावार्थ रामायण लिहित होते. भावार्थ रामायणाच्या शेवटी नाथ महाराजांना असं वाटलं की आता आपलं अवतार कार्य झालेलं आहे आणि आता आपण वैकुंठ गमन करायला पाहिजे, जायला पाहिजे. त्यावेळी लोकांना चिंता पडली, शिष्यांना चिंता पडली, बाकीच्या मंडळींना चिंता अशी वाटली की भावार्थ रामायण लिहित आहेत, मग आता हे कोण लिहिणार? मला वाटतं युद्धकांडापर्यंत लिहिलेलं होतं, कोण लिहिणार? तर त्यावेळी एकनाथ महाराजांनी कोणाचं नाव घ्यावं? त्यांनी गावबाचं नाव घेतलं. म्हणजे हा गावबा माझं भावार्थ रामायण उर्वरित पूर्ण करेल. तर खरोखर गावबाने ते भावार्थ रामायण पूर्ण केलं आणि ते एवढं सुंदररित्या पूर्ण केलं की नाथ महाराजांचं आणि गावबाचं लिहिलेलं समजत नाही एवढं ते एकरूप झालं. म्हणजे नाथ महाराजांच्या संपर्कात आलेला माणूस त्याचं सोनं कसं होतं, तो कसा एकरूप होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे गावबा. आणि हे गावबा त्यांची समाधी इथे बांधली आहे आणि वारकरी येऊन इथे समाधीवर डोकं टेकतात. आणि असं आहे ना की वारकरी हे काही कोणी विद्वान प्रकांड पंडित वगैरे नसतात. तर माझा भोळा भाव आहे देवा, आम्हा नकळे ज्ञान असा एक अभंग आहे संत चोखोबा महाराजांचा. परत तुझी चरण सेवा आणि तुझं नाव घेतलं तरी पुरे, देव त्यांना पावतो पुरे. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे हे गावबा, ही गावबांची समाधी. त्या गावबांना आपण परत एकदा नमन करूया, वंदन करूया. कारण एखाद्या निरक्षर माणसाचा, अडाणी माणसाचाही संतांच्या सहवासात आल्यावर कसा उद्धार होतो त्याचं हे उत्तम उदाहरण. आता तुम्ही सांगत होतात, आता हे एक महाद्वार, दत्तात्रय महाद्वार, तिकडनं काय बाहेर जाण्याचा मार्ग केला? जाण्याचा मार्ग केला, बाहेर पडण्याचा मार्ग. अच्छा. हो, पूर्व दरवाजा आत येण्यासाठी, कुठलाही भक्त तर पूर्व दरवाजाने आत येतो. पश्चिम स्नानासाठी एक वर्गी जाणे, इकडल्या मार्गाने बाहेर जाण्यासाठी दत्तात्रय महाद्वार. आणि इकडल्या बाजूला जे एक आपण आता हे ठेवलंय
प्रसादाला ठेवलंय. आमची आणि यांची ओळख आहे तिथं प्रसादाला. त्या प्रसादालाकडे जाण्याचा आता आपण मार्ग करतो, पण त्याच्यापूर्वी त्याला दक्षिण द्वार म्हणून ओळखलं जायचं, बाहेर पडायचं गोदा काठाकडे जाणार. बरं, आता आपण आतमध्ये जाऊ शकतो? जाऊ शकतो, जायला काय अडचण नाही. हे पण केलं का आज? चला होय या. आणि हेच ते संत एकनाथ महाराजांचे चरण कमल, कृष्ण कमल तीर्थावर जिथं त्यांनी समाधी घेतली त्या ठिकाणी असं म्हणतात की राखेतून दुसऱ्या दिवशी तुळशी दळ तुळस उगवून आली आणि याच ठिकाणी हजारो लोक वारकरी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मध्ययुगात चैतन्य निर्माण केलं, या महाराष्ट्रातलं सत्व आत्मा ज्यांनी जागृत केला, या महाराष्ट्राला ज्यांनी सन्मार्ग दाखवला, या महाराष्ट्राचं हरवलेलं तेज त्यांनी मध्ययुगात जाग केलं, ते हे नाथबाबा ज्यांनी मराठी भाषा पुन्हा एकदा नव्याने त्याला नवी झळाळी दिली, ज्यांनी भागवत लिहिलं, ज्यांच्या भागवताची काशीमध्ये विद्वानांनी हत्तीवरून मिरवणूक काढली, ज्यांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलं तिथं, आणि ज्यांनी भावार्थ रामायण लिहिलं, आणि आतापर्यंत संत साहित्यामध्ये जेवढं काही लिखाण झालेलं आहे हे सगळं लिखाण या नाथ महाराजांनी अतिशय प्रचंड असं त्यांचं साहित्य लिखाण उपलब्ध आहे. संत एकनाथ महाराजांनी जनखेळकर केला असं म्हणतात, आणि हा जनखेळकर केला म्हणजे काय, तर त्यांनी समाजातल्या सर्व स्तरांमधल्या सर्व जाती धर्मामधल्या लोकांच्या रूपक वापरून त्यांनी त्या त्या जातीशी, त्या त्या कलेशी, त्या त्या संस्कृतीची संत एकनाथ महाराज एकरूप झाले, आणि त्यांचं हे स्मारक म्हणजे हे त्यांचं नदीकाठचं, गोदावरी नदीकाठचं समाधी मंदिर. त्यांचं दुसरं मंदिर गावात येते, त्यांचं राहतं घर, आणि आपल्याला बारे पाटील साहेब या मंदिराचे अधिकारी हे आपल्याला ही माहिती सांगतायत. आता हे जे जुनं स्ट्रक्चर आहे हे सुद्धा पूर्वीच आहे, पूर्वी त्याच काळात हे सागवानी स्ट्रक्चर सुद्धा काळातलं. तुम्ही फार तर याला पॉलिश वगैरे केले, तुम्ही सांगितलं ना, जे कुठं मोठे गेलेले होते त्याला फक्त दुरुस्तीत केलं. एखादा लाकूड गेला असेल त्याला दुरुस्ती केलं, नाही तर बाकी जे आहे स्ट्रक्चर ते स्ट्रक्चर त्यालाच फक्त रंगुटी. षष्ठीचं कीर्तन ते इथं होतं, षष्ठीचे कीर्तन, मानाचे कीर्तन या ठिकाणी होतात, बाकीचे जे कीर्तन ते बाहेर होतात, फक्त मानाची कीर्तन. एक या ठिकाणी षष्ठीच्या दिवशी वारकरी परंपरेचं कीर्तन होतं आणि एक हरिदासी परंपरेचं कीर्तन होतं. संत एकनाथ महाराजांनी ज्या ज्या गोष्टीचा समन्वय घातला, शैव वैष्णवांचं ऐक्य असेल किंवा जसं मी सांगितलं हरिदासी आणि वारकरी कीर्तन असेल, वेगवेगळ्या जाती धर्मांचा समन्वय घातला, सलोख्याचा त्यांनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठा समन्वय घातला. असे संत एकनाथ महाराज तुम्ही पाहत आहात, हे त्यांच्या पादुका आहेत. रोज त्यांची इथं नित्योपचार होतात, पूजा होते, हजारो लोक. आपण हे जे तुम्हाला दाखवतो आहे हे एकादशीच्या दिवशी लोकांची गर्दी आहे. पंधरवडी एकादशी छोटी एकादशी आहे. मोठी गर्दी कधी असते? महिन्याच्या एकादशीला. महिन्याच्या मराठवाड्यातले आणि उर्वरित महाराष्ट्रातले सगळेच भाविक या ठिकाणी येत असतात. परत असं मागे जायचं नाही, बाहेर निघताना बंद आहे, बंद केलं नको. शासनाच्या वतीने या ठिकाणी भव्य असा कीर्तन हॉलचं काम चालू आहे. 9 कोटी दिले साहेब. कीर्तन हॉल समोर आपण ती बिल्डिंग बांधली, कीर्तन हॉल. त्या ठिकाणी कीर्तन हॉलच्या सगळ्या लोकांची बसण्याची, कीर्तनची व्यवस्था त्या ठिकाणी होली जाईल. दुसरी गोष्ट एक जे आता आपण ज्याला म्हणतो प्रसादालय, ते प्रसादालय चालू आहे. बरं, त्या व्यतिरिक्त एक मोठ्या प्रसादालय समोर ते एक वेळेस 1000 लोक तिथे बसतात असं प्रसादालय चालू आहे. अच्छा, त्याच्यामुळे हे आहेत. बाकी एक भक्तनिवास 200-300 लोकांचा आहे. टॅक्स पेक्षा अधिक परत एक 200-100 भक्तनिवास असो तसा प्रोजेक्ट त्याचा तयार आहे. म्हणजे ह्या सुविधा मी आता टप्प्याटप्प्याने देण्याचे, पण 2 वर्षाच्या आत मोठं भक्तनिवास देण्याचा प्रयत्न आहे. ओके, म्हणजे भाविकांसाठी ज्या ज्या म्हणून सुविधा. मी असंही ऐकलं की शुलभंजन म्हणजे देवगिरी किल्ल्याच्या शेजारी जो पर्वत आहे जिथे संत एकनाथ महाराजांना गुरूंचा उपदेश झाला, साक्षात्कार झाला, जिथे त्यांनी तपश्चर्या केली, तिथे सुद्धा तुमच्या या मंदिराचे अध्यक्ष किंवा नवनिर्वाचित खासदार डोंबरे साहेब त्यांनी तिथेही काही विकास कामं, जसं तुम्ही पंढरपूरचं सांगितलं, तर या सगळ्या ठिकाणी ही विकास कामं आता केलेले आहेत. निधी दिला काम चालू आहे. होत आहे, म्हणजे निधी दिला म्हणल्यानंतर काम चालू झालं ना. त्यामुळे
प्रगती पथावर आहेत काम. प्रगती पथावर किंवा असं निधी पण असं काही लटकलेला वगैरे काही नाही. इथे एक सांगा, इथं पुस्तक विक्री पण मी बघितली आपल्या संस्थानाची संस्थांच्या पुस्तक वतीने विक्री. हा. संस्थांचे काही पुस्तक आहेत काही तुमच्यासारखे जे साहित्यिक आहेत हा, त्यांचे प्रत्येक साहित्यिक या धर्मावर आधारित असणारे हा. नाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यावर जे आधारित धार्मिक ज्यांनी केलेलं आहे ते पुस्तकं सगळे पुस्तकं इथे आहे. विक्रीसाठी आहेत. बरं. म्हणजे मग ते आपले तुमच्या ज्या किमती आहेत अल्पदरात हा. त्याच किमतीवर आम्ही सवलतीच्या दरात इथं नाथबाबांचं साहित्य विकलं विकलं जातं. नाथ बाबा असो किंवा इतर धार्मिक- संतांचं, इतर संत. संतांचं. कुठलेही त्या धार्मिक संतातील जे संत असतील ते सगळ्यांचे विकले वा, तुम्ही आम्हाला आमच्या ज्ञानोबा तुकाराम नावाचं चॅनल आहे जातात. युट्यूब आणि सोशल मीडियावर हे सगळे नव्या जमान्याचे, नव्या पिढीचे सगळे प्रेक्षक आहेत. हा. आणि आम्ही ज्ञानोबा तुकाराम नावाचं एक संत साहित्याला वाहिलेलं वार्षिक करतोय. गेल्या वेळी आम्ही संत तुकाराम महाराजांचे टाळकरी असा एक विषय केला होता विशेषांक, आणि यंदा आम्ही हा संत एकनाथ महाराजांवर विशेषांक करतो. मग मी मागाशी सांगत होतो तसं आम्ही हम्पीला संत एकनाथ महाराजांचे जे आजोबा आहे भानुदास महाराज, त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची मूर्ती कृष्णदेवराया जो राजा आहे तिथला हा. विजयनगरचा घेऊन बरोबर. गेला होता. हा. तिथं अतिभव्य मंदिर त्यांनी फार बांधलं सुंदर होतं. मंदिर बांधलं होतं. तर भानुदास महाराज जे एकनाथ महाराजांचे पणजोबा पंजोबा त्यांनी ते मूर्ती परत इथे घेऊन आले. पंढरपूरला तुम्ही सांगत होते ती कर्नाटकाची कानडी लोकांची वारी म्हणून कार्तिकी वारी त्याच्या भरती, हा, प्रत्यर्थ भरती. साजरी किंवा भरते. हा. तर आम्ही तिथे जाऊन आलो. ते या अंकात वाचायला मिळेल. आम्ही वाराणसीला पण जाणार आहोत, जिथं नाथबाबांच्या भागवताची हत्तीवर्ण मिरवणूक काढली होती पंडितांनी, विद्वानांनी. तिथे जाणार आहोत. आणि हा सगळा माहितीचा खजाना जो आहे देशभरात, महाराष्ट्रभरात आणि देशभरात एकनाथ महाराजांच्या पाऊलखुणा कुठे कुठे आहे, त्यांच्या नावाचे उपक्रम कुठे कुठे होतात, ते गेले कुठल्या कुठल्या ठिकाणी, हे सगळं आम्ही या अंकात तुम्हाला वाचायला मिळेल. बारे पाटील साहेब, फार धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आम्हाला मोलाची माहिती दिली. आपणही चॅनलसाठी चांगलं काम करतात आणि तुकाराम महाराजाचं चॅनल नावाने म्हणतो म्हणता ना, हा. ते चॅनल म्हणजे एक धार्मिक जे करतात त्याच्यामुळे तुमच्या चॅनलला आमच्या नव्या पिढीसाठी हे खूप खूप शुभेच्छा. होय. आणि त्यानंतर इकडे आणखी- मागे व्यवस्थापक गजानन झोलपणे, तुमचे पण धन्यवाद. तुम्ही आम्हाला माहिती दिली. भानुदास एकनाथ. ओके, जय